रेतपूर नावाच्या गावामध्ये सुखिया नावाचा एक माणूस राहायचा। सुखियाकडे एक उंट होता। सुखिया गावामध्ये फिरणाऱ्या टुरिस्ट्सना आपल्या उंटाची सवारी द्यायचा। एक दिवस सुखिया आपल्या 20 वर्षाच्या मुलग्या मोहनला बोलतो। मोहन, तू दिवसभर घरात असतोस, तर माझ्यासोबत येऊन माझ्या कामामध्ये हातभार का नाही लावत? बाबा, काही जमान्यापूर्वी आपल्या घरामध्ये 20 उंट असायचे. आज फक्त एकच उंट राहिलाय आणि त्यामध्ये आपली कमाई तरी किती होते? गोष्ट तर तुझी बरोबर आहे मोहन, पण आपण आता करू तरी काय शकतो? बाबा, उद्या चालून आपल्याला पूजाचं लग्न पण करायचंय. तुम्ही का नाही समजून घेताय की या कमाईमध्ये तिचं लग्न नाही होऊ शकत? पण आता आपण करायचं काय मोहन? बाबा, तो गावातला दबंग जो बलराम आहे त्यानं आपले सगळे उंट चोरलेत आणि आता त्याची नजर आपल्या ह्या शेवटच्या उंटावरती आहे. जर त्यानं हा उंट सुद्धा आपल्याकडनं हिसकावून घेतला तर मग आपण काय करायचं पुढं? मोहनचं बोलणं ऐकून सुखिया घराच्या बाहेर निघून जातो की तेव्हा रेतपूरचा दबंग बदमाश बलरामाचा नौकर हिरा सुखियाकडे येऊन बोलतो। मी तुझ्याच घरी येत होतो सुखिया. काय झालं हिरा भाई? माझ्याकडनं काही चूक झाली का? चूक तर तुझ्या वडिलांकडनं झाली होती सुखिया, ज्याने आमचा मालक बलरामकडून चांगलंच कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज तू आजपर्यंत चुकवत आहेस. बलराम सेठनं तुला बोलावलं आहे. काही क्षणांमध्ये सुखिया बलरामच्या हवेलीच्या आत बलरामच्या समोर येऊन उभा राहतो। सुखिया, या महिन्याचे व्याजाचे पैसे अजून माझ्यापर्यंत नाही पोहोचले. बलराम साहेब, मी आमच्या वडिलांचं कर्ज चुकून चुकून कंगाल झालोय हो. तुम्ही माझ्या पुरखांची हवेली तुम्ही माझ्याकडनं घेतली, माझे सगळे 20 उंट तुम्ही घेतले आणि आता फक्त एकच उंट राहिलाय. त्याच्याशिवाय मला तुमच्याकडे देण्यासाठी काही नाहीये. तुझ्याकडे तो एक उंट आहे ना, तो मला देऊन टाक. अत्याचार नका करू बलराम सेठ. त्या उंटामुळेच माझ्या घरात रोजीरोटी चालते. माझा परिवार उपाशी मरेल हो. बघ, तुझी बायको तर आधीच मेलेली आहे सुखिया, आणि तुझा मुलगा आता 20 वर्षाचा झालाय. त्याला काही मेहनत मजदुरी करायला का नाही लावत? बलराम सेठ, मी तुमचे जेवढे अत्याचार सहायचे होते सहन केलेत, पण मी आता एकही नाही सहन करणार. सुखिया तिथून निघून गेला। सुखिया बलरामच्या हवेलीमधून काहीच दूर निघाला होता की तेव्हा एक ट्रक त्याला चिरडून निघून जाते। सुखियाची त्याच वेळेस मृत्यू होऊन जाते। सुखियाचा मुलगा मोहन आपल्या बाबाचा अंतिम संस्कार करतो आणि घरी येऊन फुटून फुटून रडायला लागला। रडू नकोस दादा, जर तूच हिम्मत हारशील तर मला कोण सांभाळणार? बाबांच्या नंतर तूच एक माझा सहारा आहेस दादा। आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून मोहन चुप राहिला। दुसऱ्या दिवस सकाळी मोहन उठलाच होता की तेव्हा बलराम काही गुंडे घेऊन तिथे येऊन पोचला। तुझं घर खाली कर मोहन, आणि चुपचाप माझ्याकडे तो उंट देऊन टाक. तुझं ते उंट माझ्या व्याजाची शेवटची किस्त असेल आणि तुझं हे घर तुझ्या पूर्वजांकडून घेतलेल्याचं बरोबर किंमत असणार आहे, जे मी तुझ्या आजोबांना दिलं होतं. मी तुला नाही घाबरत बलराम. तू आतापर्यंत माहिती नाही गावातल्या कितीतरी गरीब आणि असहाय लोकांची संपत्ती चोरून हडपून घेतलीयस, आणि माझ्या आजोबांच्या देहांतानंतर तू माझ्या वडिलांना सुद्धा बर्बाद करून टाकलंस. अजून तर तुझे दुधाचे दात पण नाही पडले बाळा. माझा मुकाबला करशील? माझा मुकाबला तर तुझे आजोबा आणि तुझे वडील पण नाही करू शकले, आणि तू काय खाक करशील? एवढं बोलून बलराम आपल्या गुंड्यांना बोलतो, बघत काय बसलायत? मोहनच्या घरावरती कब्जा करा आणि मोहन आणि त्याच्या बहिणीला घरातून धक्के मारून बाहेर काढा. बलरामच्या गुंड्यांनी मोहन आणि त्याच्या बहीण पूजाला त्याच्याच घरातून बाहेर हकलून टाकलं। दुष्ट पापी, तू आमच्याकडून सर्व काही काढून घेतलास. कमीत कमी आम्हाला आमच्या घरातून आमच्या बाबाच्या शेवटी आठवणी तर घेऊन जायला दे। पूजा एवढं बोललीच होती की बलराम पेंटिंग पूजाच्या हातामध्ये देतो आणि बोलतो, तुझ्या वडिलांना त्याचा उंट खूपच आवडायचा, आणि आता भला तो तर तुला मी नाही देऊ शकत, पण हा उंटाचा फोटो तू घेऊन जाऊ शकतो. या उंटाला बघून आपल्या वडिलांना आठवण करत जा
पूजा त्या फोटोला पकडून आपल्या भाऊ मोहन बरोबर रडत रडत तिथून निघून गेली. ते दोघे जण गावाच्या हद्दीपर्यंत पोचलेच होते तेव्हा गावाच्या मुखियाने त्या दोघांना थांबवलं. तुम्हा दोघांना कुठे जायची गरज नाहीये. आजपासून तुम्ही दोघं माझ्या घरात राहताल. नाही मुखियाजी, मी तुमचे हे उपकार नाही घेऊ शकत. तुझे वडील आणि तुझ्या आजोबांनी माझ्यावरती खूप मोठे उपकार केले होते. आता नाही म्हणू नकोस. मुखिया मोहन आणि पूजाला आपल्या घरी घेऊन येतो. रात्री पूजा आपल्या बाबांना आठवण करून रडत होती की तेव्हा तिच्या कानांमध्ये एका उंटाची आवाज पडली. इथे तर आजूबाजूला एक पण उंट नाहीये, मग ही आवाज कसली? काही वेळानंतर तिच्या कानांमध्ये उंटाच्या बोलण्याची आवाज येतच होती. पूजाने बघितलं की ती आवाज त्या फोटोच्या आतून येत होती. पूजा जसंच त्या फोटोकडे बघते तर तो हिऱ्याचा उंट फोटोच्या आत एका वाळवंटात फिरत होता. पूजा आपल्या भाऊ मोहनला बाहेर बोलून आणते. काय झालं पूजा? दादा, हे बघ, ह्या फोटोमध्ये हिऱ्याचा उंट चालत होता आणि बोलत पण होता. मोहन त्या फोटोला एकटक बघायला लागला. जसंच मोहन त्या फोटोमध्ये बनलेल्या हिऱ्याच्या उंटाला हात लावला, अचानक तो हिऱ्याचा उंट फोटोमधून बाहेर पडला. हे बघून पूजा आणि मोहनचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे झाले. मला बघून आश्चर्य करायची गरज नाहीये. मी एक मायावी हिऱ्यांचा उंट आहे. तुमच्या आजोबांनी मला एका जादूच्या नगरीतून खरेदी केलं होतं, पण काही कारणामुळे त्यांनी मला या फोटोमध्ये कैद करून ठेवलं होतं आणि मला म्हणले होते, जेव्हा माझा नातू माझ्या फोटोला हात लावेल मी तेव्हाच बाहेर येणार. ह्या दृश्याला मुखिया पण पाहत होता. मुखिया तिथे येतो आणि मोहनला बोलतो. मोहन, माझे वडील सांगत होते की तुझ्या आजोबांकडे काही चमत्कारी शक्ती होत्या, पण तुझ्या वडिलांना या गोष्टीवरती विश्वास नव्हता. तेव्हा तो हिऱ्याचा उंट आपल्या तोंडातून हिरे टाकायला लागला. या हिऱ्यांना बाजारात जाऊन विकून या. तू कोणत्या साध्या माणसाचा नातू नाहीयेस. मोहन त्या हिऱ्यांना दुसऱ्या दिवस बाजारी जाऊन विकून येतो. काहीच दिवसांमध्ये मोहनने रेतपूर गावामध्ये प्रत्येक गरीब आणि असहाय लोकांचे कर्जे चुकता करून बलरामच्या हातातून त्यांची जमीन आणि त्यांची संपत्ती सोडवून त्यांना परत केली. शेवटी हे सगळं चालू तरी काय आहे? या मोहनकडे एवढी दौलत आली तरी कुठून? मी तर त्याला आणि त्याच्या बापाला कंगाल करून सोडलं होतं. बलराम साहेब, पूर्ण गावामध्ये चर्चा आहे की मोहन जवळ एक हिऱ्याचा उंट आहे. जेव्हापासून तो हिऱ्याचा उंट मोहनकडे आलाय तेव्हापासून तो उंट आपल्या तोंडातून हिरे बाहेर काढत असतो. विश्वास तर मला सुद्धा नव्हता. मोहन सुद्धा आपल्या वडिलांसारखा मूर्ख आहे. मोहनने सगळ्या गावाची संपत्ती मला 2 गुण पैसे जास्त देऊन सोडवून घेतली, पण त्याने अजून सुद्धा आपले 20 उंट आणि हवेली नाही सोडवली. आता तू बघ की मी त्याच्याकडून कसे आपल्या गोष्टीमध्ये फसवून त्याच्याकडून हिऱ्याचा उंट कसा हिसकावून घेतो. दुसऱ्या दिवस बलराम आपल्या नौकर हिऱ्याबरोबर मोहनच्या हवेलीमध्ये पोचला. तू तर तुझ्या वडिलांच्या मृत्यूवरती त्या दिवशी खूपच रडत होतास. अरे मूर्ख, जर तुझ्याकडे तो हिऱ्याचा उंटच आला होता तर तू सगळ्याच्या आधी स्वतःच्या वडिलांची संपत्ती मागून घ्यायची होती ना की त्या गरीब गाववाल्यांच्या संपत्तीला सोडवायचं. मी त्याच सिलसिल्यामध्ये तुम्हाला बोलायला आलो होतो बलराम सेठ. सांगा आता ते 20 उंट आणि माझ्या पूर्वजांची हवेली याची किंमत काय आहे? मी तुझे 20 उंट आणि हवेली तुला वापस करू शकतो, पण मी त्याच्या बदल्यात तुला आपला हिऱ्याचा उंट मला द्यावा लागेल. बलरामचं बोलणं ऐकून मोहन अचानक एका विचारामध्ये पडतो. ठीक आहे, मी माझा हिऱ्याचा उंट तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझी एक शर्त आहे. कसली शर्त? तुम्हाला माझ्या सगळ्या संपत्ती सोबतच तुमची सुद्धा सगळी संपत्ती मला देऊन टाकावी लागेल. मला मंजूर आहे.
दुसऱ्या दिवस बलरामने मोहनच्या पूर्वजांची हवेली मोहनच्या नावावर केली आणि त्याचे सगळे उंट पण त्याला परत दिले आणि त्याचबरोबर आपली सगळी संपत्ती पण मोहनच्या नावावर केली. हे घ्या बलराम सेठ, माझा हा हिऱ्याचा उंट आजपासून तुमचा झाला. बलराम आपल्या साथी हिरा बरोबर त्याच्या उंटाला मोहनच्या हवेलीमधून घेऊन परत आला. बघितलंस तू हिरा, मोहन सुद्धा आपल्या वडिलासारखा मूर्ख निघाला. आता तू बघशील, मी आता ह्या हिऱ्याच्या उंटामधून हिरे काढून मोहनपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत बनेल. एवढं बोलून बलराम त्या उंटाला बोलतो, आजपासून मी तुझा मालक आहे. आता लवकर तुझ्या तोंडातून हिरे बाहेर काढ. पण बलरामचं बोलणं ऐकून उंट हिऱ्याच्या जागेटी माती टाकायला लागतो. हे बघून बलराम रागात त्याला बोलतो, अरे मी तुला तर तुझ्या तोंडातून हिरे काढायला लावले होते, तर तू तर माती बाहेर काढायला लागलास. लवकर लवकर हिरे बाहेर काढ. बलरामच्या परत परत बोलल्यानंतरही तो जादुई हिऱ्याचा उंट मातीच टाकत होता. तू मला मूर्ख समजत आहेस? जादूच्या हिऱ्याच्या उंट, जर तू हिरे बाहेर नाही काढणार तर काय झालं? मी तुझ्या शरीरावर लागलेले सगळे हिरे उखाडून काढेल आणि मी माझ्या नुकसानाची भरपाई करून घेईन. जसंच बलरामने हिऱ्याच्या उंटाच्या शरीरावर लागलेल्या हिऱ्यांना हात लावला, हिऱ्याचा उंट गायब झाला. हिऱ्याच्या उंटाला गायब होताना बघून बलराम घाबरता घाबरता हिऱ्याला बोलतो, हा तर गायब झाला. मालक, मला तर असं वाटतंय की मोहनने तुम्हाला मूर्खात काढलं. तेव्हा बलराम आणि हिराच्या कानांवर मोहनची आवाज पडते, आता हे बलराम सेठ नाही, नाहीतर हे भिकारी झालेत. हे सगळं काय आहे मोहन? तो हिऱ्याचा उंट गेला तरी कुठे? त्या उंटाला जिथे जायचं होतं तो तिथे चालला गेला. एवढं बोलून मोहन तीच फोटो बलरामला दाखवायला लागला. त्या फोटोमध्ये त्याच हिऱ्याच्या उंटाचं चित्र बनलेलं होतं. ज्या जादुई हिऱ्याच्या उंटाला तुम्ही माझ्याकडनं घेऊन तुमची सगळी संपत्ती मला देऊन निघून गेले होते, तो जादुई हिऱ्याचा उंट माझ्या आजोबांनी जादुई नगरीतून विकत घेतला होता. जेव्हा तो उंट ह्या फोटोमधून बाहेर आला होता तेव्हा त्याने मला सांगितलं की तुझ्या आजोबांनी तुमच्याकडून कुठलंच कर्ज घेतलं नव्हतं. तुम्ही मला खोटं बोलला होतात आणि याच जादूच्या हिऱ्याच्या उंटाने तुला बर्बाद करण्यासाठी एक गोष्ट सुद्धा सांगितली होती. आणि एक गोष्ट सांगू मजेची तुला, हा उंट फक्त माझ्या हात लावल्यानंतरच यातून बाहेर येऊ शकतो, कारण हा माझा हिऱ्याचा उंट आहे. आता तुझं सगळं आयुष्य तू गरिबीमध्ये कापून टाकशील आणि तुला सुद्धा कळेल गरिबीत जगणं किती कठीण असतं. एवढं बोलून मोहन तिथून निघून गेला. बलराम आणि हिरा दोघेजण कंगाल झाले होते. तमिळनाडूच्या कन्याकुमारी दक्षिण भारताच्या एकदम अगदी टोकावर आहे. याच्या पुढे विशाल मोठा महासागर आहे, जो पुढे जाऊन बर्फाळ अंटार्क्टिका महाप्रदेशाला स्पर्श करतो. कहाणी कन्याकुमारीमध्ये उपस्थित असलेल्या पुटस्पूर नावाच्या गावात राहणाऱ्या अब्दुलची आहे. अब्दुल बकरी पाळण्याचं काम करत असायचा. त्याच्याकडे छोटे आणि मोठे एकूण 20 बकरिया होते. त्यांना ओळखण्यासाठी अब्दुलने त्यांच्या अंगावरती पांढऱ्या पेंटने नंबर लिहिले होते. बाबा, बकरा नंबर 15 त्याचं पेंट निघत आहे. मी शाळेतून चॉक घेऊन आले. मी त्याच्यावरती नंबर लिहू का? हा सकीना बाळा, लिहून जा. सकीना जेव्हा बकऱ्यावरती नंबर लिहायला जाते तेव्हा अब्दुलची बायको हमीदा अब्दुलला म्हणाली, सकीनाची फीस जमा करायची आहे आणि गयास पण मोबाईल साठी रडत आहे. बकरा नंबर 13 मोठा झाला आहे. तुम्ही त्याला विकून टाका. आपल्याला आता पैशांची गरज आहे. ठीक आहे, मी आज संध्याकाळी मोहित भाऊंकडे जाऊन येईल. जेव्हा कोणता बकरा मोठा व्हायचा तेव्हा अब्दुल बकऱ्याला कोणत्या मटन शॉप मध्ये जाऊन विकायचा. ये अब्दुल ये, आज काय माल घेऊन आलायस? आजचा माल एकदम कडक आहे. याचे मला 15,000 रुपये तर मिळालेच पाहिजे. या बकऱ्याचे 15,000 तर नाही भेटू शकत. असे बकरे तर 7-8 हजारामध्येच विकले जातात. तरी पण तू जरा ओळखीचा माणूस आहेस तर मी तुला 10,000 देईन. यापेक्षा जास्त या बकऱ्याला कोणी जास्त किंमत देणार नाही. अब्दुलने बकरा 10,000 मध्ये विकला. तो पेठाची मिठाई आणि पैसे घेऊन घरी पोहोचला. केवढ्याला विकला बकरा?
मोहित भाऊंनी फक्त 10,000 रुपये दिलेत. मोहित तुम्हाला कमी पैसे देतो. तुम्ही कोणत्या दुसऱ्या दुकानदाराकडे का नाही जात? मोहित भाऊ आपल्या ओळखीच्यांमधले माणूस आहेत. ते एकदम चांगलीच किंमत देत असणार. 10,000 मध्ये फक्त सकिनाची फीस आणि कयाचे मोबाईल दोन्ही मिळतील का? 3,000 माझ्याकडे आहे. 13,000 रुपयामध्ये दोन्ही काम होऊन जातील. मुलांना हा पेढा वाटून दे. अब्दुल जेव्हा कोणता बकरा विकायचा त्याला वाईटही वाटायचं, कारण बकऱ्याला पाळता पाळता त्याच्यासोबत त्याला लगाव होत जायचा. पण विकणं हे अब्दुलची मजबुरी होती. घोडा गवतासोबत मैत्री करेल तर खाणार काय? अब्दुलचं मकान खूप जुना आणि वेगळाच होता. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळेजण झोपले होते तेव्हा मोठ्या पावसामुळे छतावरून एक मोठा तुकडा गयाशच्या पायावरती पडला. गयाशच्या पायावरती मोठं दुःख झालं आणि घराच्या छतावरती मोठं बीळ पडलं. गयाशच्या पायाच्या इलाजासाठी खूप पैसे खर्च झाले. मी कधीपासून म्हणत होते की मकानाची मरम्मत करा. शेवटी होत्याचं नव्हतं झालंच ना. आता इलाजासाठी जास्त पैसे खर्च होत आहेत आणि हे बिळही बंद करावं लागेल. माझ्याकडे पैसे कुठं होते की मी घराची दुरुस्ती करेल, आणि त्यामध्ये ह्या जुन्या घरामध्ये पैसा लावणं म्हणजे वेडेपणा आहे. हे कधी पण पडू शकतं. तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवा, पण लवकरात लवकर नवीन घराचा इंतजाम करा, नाहीतर आपल्या डोक्यावरती छतही नसेल. बकरे पाळण्याच्या व्यापारामध्ये तर काही खास फायदा होत नाहीये. मला तर काही दुसरा पर्याय शोधावा लागेल. हो बाबा, शाळेतले मुलं सुद्धा आम्हाला बकऱ्यांचे भाऊ बहीण म्हणून ओळखतात. तुम्ही काही दुसरं काम करा ना. अब्दुलला पेठा पसंत होता. त्याने विचार केला, जर आम्ही पेठ्याची मिठाई विकली तर? मी कन्याकुमारीला जाईल आणि तिथे जाऊन पेठे बनवून विकायला लागेल. पण तुम्हाला पेठा बनवायला पण येत नाही ना. तर मी कुठल्या तरी दुकानावर काम करून पेठा बनवायला शिकून जाईल. बाबा, तुम्हाला पेठा बनवण्यासाठी कुठल्या दुकानावरती काम करायची गरजच नाहीये. तुम्ही त्या दिवशी पेठा आणला होता ना, तर मी YouTube वरती पेठा कसं बनवतात त्याची विधी बघितली होती. अब्दुलने सगळ्या बकरी आणि बकऱ्यांना विकलं आणि कन्याकुमारीला जाऊन पेठा बनवण्यासाठी सामान खरेदी केलं आणि दुकानामध्ये विकायला सुरुवात केली. पेठा किती रुपये किलो आहे? फक्त 200 रुपये किलो. माझी मुलं रंगीबेरंगी पेठा खातात. काय तुमच्याकडे रंगीत पेठा आहे? आत्ता तर नाहीये भाऊ, पण लवकरच उपलब्ध करून देतो. हळूहळू अब्दुलची विक्री वाढत जाते आणि त्याचं दुकान शहरामध्ये अब्दुल पेठेवालाच्या नावाने प्रसिद्ध होऊन जातं. जेव्हा अब्दुल जवळ पैसे एकत्र येतात तर तो त्याचं नवीन घर बनवतो. मुलांनो, तुमची परीक्षा संपल्यानंतर आपण श्रीलंका फिरायला जाऊया. अब्दुलचा परिवार जेव्हा श्रीलंका फिरण्यासाठी गेला तेव्हा ते त्यांच्या सोबत त्यांचा दुकानातला पेठाही घेऊन गेले. त्यांनी श्रीलंकेमधल्या लोकांना फ्री मध्ये पेठा खाऊ घातला. सांगा भाऊसाहेब, आमचा पेठा कसा आहे? तुमच्या पेठ्याचा स्वाद तर खूपच छान आहे. आमच्याकडे एक अली नावाचा माणूस पेठा विकतो, पण आज मला कळालं की अलीच्या पेठ्यामध्ये काही स्वादच नाहीये. अब्दुलच्या परिवाराने पण अलीचा पेठा खाऊन पाहिला. छी, हा तर कडू लागत आहे. माझ्याकडून तर गिळलंही जात नाहीये. बाबा, कन्याकुमारी मध्ये तर आपले दुकान फेमस झालेलं आहे. ते दुकान नोकरांच्या हाती देऊन तुम्ही इथे तुमचं दुकान सुरुवात करा. तू बरोबर बोललीस सकीना. आता आपल्या बिझनेसला आपण श्रीलंकेमध्ये फैलवून टाकू. अब्दुलने भारतामधूनच पेठा मागवला आणि श्रीलंकेमध्येही त्याचा बिझनेस चालू केला. श्रीलंकेमध्येही अब्दुलचा व्यापार जास्त वाढू लागला. अलीचा पेठा आता लोकांनी वास घ्यायचाही सोडून दिला. अली एक दिवस अब्दुलच्या जवळ गेला. अहो भाऊ, तुम्ही तुमचा पेठा कसा तयार करतात? मला तुमची पद्धत शिकायची आहे. तुमचं स्वागत आहे मित्रा. मी तुला सगळ्या गोष्टी बरोबर आणि चांगल्या प्रकारे शिकवतो. अलीने अब्दुलचा पेठा तयार करण्याची पूर्ण प्रोसेस पाहिली. त्याला ही गोष्ट समजली होती, फरक फक्त हिरव्या पेठ्याच्या क्वालिटीचा आहे. अब्दुल भाऊ, तुम्ही इतक्या चांगल्या क्वालिटीचा हिरवा पेठा का यूज करत आहात? लो क्वालिटीचा पेठा वापरत जा. इन्व्हेस्टमेंट कमी जाईल आणि मुनाफा जास्त होईल. नाही, मी असं नाही करू शकत. मी माझ्या ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा माल उपलब्ध करून देऊ इच्छितो. तुला पण तुझ्या पेठ्याची क्वालिटी सुधारून टाकायला पाहिजे. हे बघ, जर तू आणि मी लो क्वालिटीचा पेठा वापरायला लागेल तर कोणाला क्वालिटी बद्दल पत्ताच नाही लागणार.
आपल्या दोघांचा फायदा होईल. तू जर म्हणत असशील तर मी माझ्या इम्पोर्टर सोबत तुझं बोलणं करून देतो. तो तुला स्वस्त आणि हिरवा पेठा उपलब्ध करून देईल. नाही भाऊ, मला नाही पाहिजे स्वस्त पेठा. जर हा माणूस इथं राहिला ना तर माझा धंदा चौपट होऊन जाईल. अलीने एका बाईला काही पैसे दिले आणि तिला अब्दुलकडे पाठवलं. माझ्याजवळ पैसे नाही आहेत, पण माझी मिठाई खाण्याची खूप इच्छा होते. तुम्ही तुमचा पेठा मला खाऊ घालाल का? हो ताई साहेब, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता. अल्लाच्या दुआने तुमच्या खाण्याने माझ्या मालामध्ये काही कमी नाही होणार. तुमचा आवाज तर पेठ्यासारखा गोड आहे. तुम्ही मला बहनजी नका म्हणू. माझं नाव रसिली आहे. तुम्ही मला ह्याच नावाने बोला ना. मला तुम्हाला एकट्यात भेटायचं आहे. तुमच्याकडे वेळ आहे का? अलीचा प्लॅन होता की रसिली अब्दुलला फसवेल आणि खोटे दुसरे आरोप लावून त्याला बदनाम करून जेलमध्ये पाठवेल. पण अलीचा प्लॅन सक्सेस नाही झाला. अब्दुलने रसिलीच्या बोलण्यावरून त्याला समजून गेलं आणि तो म्हणाला, मी एक लग्न झालेला माणूस आहे, त्यामुळेच मी तुला एकट्यात नाही भेटू शकत. तिथे कोणत्याही बाईची डाळ नाही जळणार. तू दुसरा कोणता तरी उपाय शोध. अली त्याच्या ओळखीच्या एका मंत्र्याकडेच गेला. मंत्रीजी, एका अब्दुल नावाच्या भारतीयाने माझ्या नाकात दम करून सोडलाय. तुम्ही काहीतरी कुठला तरी कायदेशीर अडचण आणून त्याला तामिळनाडूला वापस पाठवा. भारत सरकारसोबत चांगले नाते ठेवणं सध्या आपली मजबुरी आहे. भारत सरकार प्रत्येक गोष्टीत आपली मदत करत आहे. त्यामुळेच कुठल्या भारतीय व्यापारीला कष्ट देणं माझ्याकडनं नाही होणार. तू तुझ्या पद्धतीने उपाय कर. अली रागाला गेला आणि घरी पोहोचला. काय झालं? आजकाल तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का राहता? आता माझ्या त्रासामध्ये तू काय करून घेणार आहेस? तुला तर फक्त दागिने आणि चांगले कपडे पाहिजेत. दागिने आणि चांगले कपडे घेणं वाईट काय आहे? पण तुम्ही तुमच्या परेशानीचं कारण तरी सांगा. झालं तर मी काहीतरी समाधान देईल. अलीने पत्नीला समस्या सांगितली. माझा भाऊ शाहरुख अंटार्क्टिकाच्या यात्रेला जात आहे. त्या माणसाला जहाजेमध्ये बसवून अंटार्क्टिकामध्ये फेकून द्या. तिथं बर्फच बर्फ आहे. गारठून तिथंच मरून जाईल. अलीचा मेहुणा ज्या दिवशी अंटार्क्टिकाला जाणार होता त्याच्या एक दिवस आधी अलीने काहीतरी तोंड झाकलेल्या गुंडांद्वारा अब्दुलला उचललं. अब्दुलचे हात पाय बांधले आणि तोंडावरती पट्टी बांधली आणि जहाजेवरती टाकलं. अलीचा मेहुणा अब्दुलला बर्फीले अंटार्क्टिका मध्ये फेकून आला, जिथे लांब लांब पर्यंत फक्त बर्फाशिवाय काहीही नव्हतं. कसं तरी अब्दुलने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हे मी कुठे आलो आहे? इथे तर खूपच थंडी आहे, खूपच भूक लागली आहे. इथे तर कुठं खायला पण काही दिसत नाहीये. तेवढ्यात अब्दुलला त्याच्या मागून कोणाचा तरी गुऱ्हाणाचा आवाज आला. अब्दुलच्या मागे एक पांढरा भालू उभा होता. भालू अब्दुलच्या मागेच लागला आणि अब्दुलला इकडे तिकडे पळवू लागला. या अल्लाह, आता ही परेशानी कुठून आली आहे? अब्दुलला थंड पाण्याच्या नदीमध्ये उडी मारावी लागली. तेव्हा पांढऱ्या भालूने त्याचा पिछा सुटला. हे अस्वल काहीतरी खातच असेल. जर मी याच्या मागे मागे गेलो तर मला काहीतरी खायला भेटेल. अब्दुल भालूच्या मागे मागे गेला. भालू एका दुसऱ्या भालूकडे पोहोचला जो जमिनीवरती पडलेला होता. जमिनीवरती पडलेल्या भालूच्या पोटावरती जखम होती ज्यामधून रक्त निघत होतं. मला त्या अस्वलाची मदत केली पाहिजे. अब्दुल घाबरत घाबरत जखमी भालूकडे पोहोचला आणि स्वतःच्या कपड्याचा वापर करून भालूला पट्टी बांधली. आता अब्दुलकडे घालण्यासाठी शर्टही नव्हता. या अल्लाह, माझी मदत करा. तेवढ्यात अब्दुलच्या समोर एक देवी प्रकट झाली. मी बर्फाची देवी आयस्नो आहे आणि इथल्या प्राण्यांची देखभाल करते. प्रत्येक वर्षी इथे शिकारी येतात आणि भालूची शिकार करतात. तुम्ही एका चांगल्या भालूची मदत केलेली आहे. मी तुझ्यावरती आनंदी आहे. त्यासाठी मला तुला एक उपहार द्यायचा आहे. देवीने अब्दुलला एक छडी दिली. या छडीला बर्फाने स्पर्श कर आणि ती त्याच गोष्टीमध्ये बदलेल ज्याची तुला गरज आहे. मी कन्याकुमारीवरून आलोय. सगळ्यात आधी मी बर्फाची नाव बनवून माझ्या घरी चालला जाईल. पण घरी पोहोचल्यानंतर या छडीचा काही उपयोग नाही राहणार, कारण कन्याकुमारीमध्ये तर बर्फ येतच नाही. तू त्याची काळजी नको करूस.
मी प्रत्येक अमावस्याच्या रात्री 12 वाजता तुला इथून एक मोठा बर्फाचा तुकडा पाठवत जाईल. अब्दुल त्याच्या मनामध्ये नावाचं ध्यान करत एका मोठ्या बर्फाच्या तुकड्यावरून छडीला स्पर्श करतो आणि बर्फाचा तुकडा नावेमध्ये बदलतो. आता तो त्या नावेमधून यात्रा करत कन्याकुमारीला पोहोचतो. बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला किती वेळेस तरी फोन केले. बाळा, मला कोणीतरी अंटार्क्टिकामध्ये पोहोचवलं होतं, पण आता सगळं ठीक आहे. तुला आणि सकीनाला आणि तुझ्या आईला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला एका चिठ्ठीवरती लिहून दे. अमावस्येच्या रात्री अब्दुल समुद्राच्या काठेवरती जाऊन पाहिलं. त्यांनी पाहिलं की एक मोठा बर्फाचा तुकडा पोहत त्याच्याकडे येत आहे. अब्दुलने त्या बर्फाचे खूप तुकडे केले आणि त्याच बर्फापासून पेठा बनवला. त्या पेठाचा तोच स्वाद होता जो त्याच्या हातापासून बनवलेल्या पेठ्यामध्ये असायचा. बर्फच्या मोठ्या तुकड्याने त्यांनी त्याच्यासाठी कारही बनवली. काही दिवसानंतर अब्दुल श्रीलंकेला गेला. यावेळी तो त्याच्या दुकानावरती एक महागडी कार घेऊन गेला. अली त्याला बघून चकित झाला. शाहरुख, काय तू अब्दुलला अंटार्क्टिकावर नव्हतं सोडलं? मी तर त्याला तिथेच सोडलं होतं. तर मग तो वापस कस काय निघून आला? मला नाही माहिती. तो बिना जहाजाचं एवढा मोठा समुद्र पार करून इथे कस काय आला? अब्दुलकडे पेठ्याची आता काहीच कमतरता नव्हती. तो जेव्हा पाहिजे तेव्हा तो पेठा तयार करत असायचा. त्याला कोणते पैसेही द्यावे लागत नसायचे. अरे अब्दुल भाऊ, कसे आहात? एकदम मस्त अली. तू सांग. मी पण ठीकच आहे. तुमच्या पेठ्याची क्वालिटी तर अजूनच छान झाली आहे. एकदम आरशासारखी पारदर्शक, बिलकुल बर्फासारखी. तू एकदम ठीक ओळखलंस. मी हा पेठा बर्फापासूनच बनवत आहे. पेठा बर्फापासून तयार करत आहात? याचा काय अर्थ आहे? अब्दुलने अलीला बर्फ आणि जादुई छडीबद्दल सांगितलं. तर अब्दुल भाऊ, ती छडी तुम्ही मला पण काही दिवसासाठी द्या, ताकी मी पण त्याच्यापासून पेठा बनवेल. मी ती छडी तर तुला नाही देऊ शकत, कारण की ती जर तू कुठे जाऊन हरवलीस तर माझं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. एक काम कर, तू अमावस्याच्या रात्री कन्याकुमारीला ये. मी बर्फापासून पेठा तयार करेल आणि तुला कमी दामामध्ये विकेल, कारण तुझी पण रोजीरोटी चालत राहील. मी याला अंटार्क्टिका मरण्यासाठी पाठवलं आणि हा तर तिकडून वरदान घेऊन वापस आला आणि आता माझ्यावरच दया करत आहे. मी अंटार्क्टिकाला जाऊन त्या जादुई देवीकडून जादूची छडी घेऊन येईल. अली त्याचा मेहुणा शाहरुख याच्या सोबत अंटार्क्टिका पोहोचला. शाहरुख, तू एक बाण मारून एका अस्वलाला घायाळ कर आणि मग मी त्या अस्वलाची मदत करेल आणि मग देवी मला प्रसन्न होऊन तो उपहार देईल आणि मी पण अब्दुल सारखा श्रीमंत होईल. शाहरुखने पण एका भालूच्या पोटामध्ये तीर मारून त्याला जखमी केलं. अली भालू जवळ पोहोचला आणि त्याला मलमपट्टी करू लागला. तेवढ्यात बर्फाची देवी तिथे प्रकट झाली. मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. तू माझं वरदान मिळवण्यासाठी मुद्दामून त्या भालूला जखमी केलेला आहेस. तुला दंड मिळेल. देवीने 4 भालू अलीच्या मागे पळवले. अली त्याचा जीव वाचवत वाचवत थंडी नदीमध्ये पोहोचला. अरे कोणीतरी मला इथून बाहेर काढा. हा अस्वल तर मला इथून निघूच देत नाहीये. मला माफ करा देवी. मला इथून बाहेर काढा कोणीतरी. मला घरी जायचंय. आणि अशा प्रकारे अलीने त्याच्या कर्माचं फळ भोगलं.